हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पुण्यामधले कोणते कोणते टॉपचे बीएससी नर्सिंगचे कॉलेजेस आहेत. ओके फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मुंबईमध्ये कोणते कोणते टॉपचे बीएससी नर्सिंग कॉलेजेस आहेत. त्यानंतर प्रत्येक कॉलेजचे इस्टॅब्लिशमेंटची इयर किती आहे, त्यानंतर कॉलेजमध्ये काही स्पेसिफिक रिझर्वेशन आहे का, त्यानंतर कॉलेजचा कोड किती आहे आणि कॉलेजचं एक्झॅक्ट लोकेशन आहे आणि कॉलेजचं जे इस्टॅब्लिश इयर आहे. तर या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर ऑलरेडी आपण पुण्यामधले जे टॉपचे बीएससी नर्सिंग कॉलेजेस आहेत, तर त्या टॉपच्या बीएससी नर्सिंग कॉलेजवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला तो अजूनपर्यंत व्हिडिओ जर बघितलेला नसेल, तर त्याची लिंक मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली त्या व्हिडिओवर, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली जे पुण्यामधले कॉलेजेस आहेत, तर त्याची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या पेड काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एनरोल केलेले नाहीये, तर त्यांच्यासाठी एक इम्पोर्टंट नोटीस की आपल्याकडे खूप थोड्या सीट्स बाकी आहेत आणि तुम्ही आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये जर केलं तर तुम्हाला पेड काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एनरोल करता येईल. ओके, आपण फक्त ₹1000 त्याची फी ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग सपोर्ट मिळेल. तुमच्या रजिस्ट्रेशन प्रोसेस पासून तर तुम्हाला एक बेस्ट कॉलेज मिळेपर्यंत सर्व जी इन्फॉर्मेशन असेल किंवा पूर्ण जो सपोर्ट असेल, तर आपल्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस थ्रू तुम्हाला दिला जाईल. जे विद्यार्थी अजूनपर्यंत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसच्या ग्रुपमध्ये नाहीयेत, तर त्यांना जर जॉइन व्हायचं असेल, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक लिंक दिलेली आहे Google फॉर्मची. तुम्हाला तो Google फॉर्म फिल करायचा आहे आणि तुम्हाला जर त्याबद्दल अजून जर माहिती लागत असेल, तर आपला WhatsApp ग्रुपची लिंक पण दिलेली आहे. तुम्ही तिथून आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि आपले जे ॲडमिन्स आहेत, प्रथमेश सर किंवा मी, तर दोघांपैकी कोणाला पण कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पूर्ण जी पेड काउन्सिलिंग बद्दलची माहिती असेल, तर ती दिलेली जाईल. ओके फ्रेंड्स, तर चला आपण आजचा इम्पोर्टंट व्हिडिओ बघू, ज्याच्यामध्ये आपण आज बघणार आहेत मुंबईमधील कोणते कोणते टॉप बीएससी नर्सिंग कॉलेजेस आहेत, तर ते सर्व. ओके फ्रेंड्स, तर आपल्याकडे लिस्ट आहे टॉप नर्सिंग कॉलेजेस इन मुंबई. तर आपल्याकडे 11 कॉलेजेस आहेत. त्यामध्ये एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि बाकीचे 10 जे आहेत, तर ते सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. तर आता आपण याच्यामध्ये बघणार आहेत की कॉलेज कोड काय आहे, त्यानंतर कॉलेजचे नाव, कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी आणि एस्टॅब्लिश डेट. तर ह्या 4 गोष्टी आपण बघणार आहे, ज्याच्यातून तुम्हाला कळेल की कॉलेज किती चांगलं आहे आणि किती जुनं कॉलेज आहे. एस्टॅब्लिश डेट वरून तुम्हाला एका कॉलेजची रेप्युटेशन कळत असते आणि तिथला कट ऑफ पण. जे कॉलेज एकदम जुनं असतं त्याचा कट ऑफ एकदम हाय असतो. 85-90च्या पुढे त्याचा कट ऑफ जाण्याची शक्यता यावर्षी आहे. तर मित्रांनो, आपलं फर्स्ट कॉलेज आहे, जे म्हणजे सर एच.एन. हॉस्पिटल अँड रिसर्च कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई आणि या कॉलेजचा कोड आहे 9135. त्यानंतर इनटेक कॅपॅसिटी आहे 30 आणि हे कॉलेज जे आहे तर ते 2010 मध्ये इथे एस्टॅब्लिश झालेलं आहे. ओके फ्रेंड्स, तर आपल्याकडे पहिलं कॉलेज कोणतं आहे? सर एच.एन. हॉस्पिटल अँड रिसर्च कॉलेज. त्यानंतर दुसरं कॉलेज आहे ते म्हणजे 9138. त्याचा कोड आहे आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स कॉलेज ऑफ नर्सिंग न्यू पनवेल ईस्ट. या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे 40 आहे आणि हे कॉलेज कधी एस्टॅब्लिश झाले तर हे आपल्याला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळालेलं नाहीये मित्रांनो. तरी पण हे जुनं कॉलेज असणारे हॉस्पिटल अटॅच सर्व कॉलेजेस आहेत. त्यानंतर एक इम्पोर्टंट कॉलेज आहे ते म्हणजे हॉली स्पिरिट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन कुर्ला मुंबई आणि ह्या कॉलेजचा कोड आहे 9139. त्यानंतर हे कॉलेज फक्त रिझर्व्ह आहे ख्रिश्चियन विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांची इंटेक कॅपॅसिटी इथे 60 असणार आहे. त्यानंतर 4 नंबरचं कॉलेज आहे 9112 आणि कॉलेजचं नाव आहे बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई आणि हे कॉलेज फक्त गर्ल्ससाठी आहे. रिझर्व्ह आहे फक्त गर्ल्ससाठी इथल्या सर्व सीट्स. 50 मुलींना इथे ॲडमिशन मिळू शकतं आणि 2004 मधलं हे कॉलेज आहे. ओके, तर ज्या मुलींना 95 पर्सेंटाइलपेक्षा जास्त पर्सेंटाइल आहेत, तर त्या मुलींचे इथे नंबर लागू शकतात. ओके, बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई. ओके फ्रेंड्स, त्यानंतर काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला हे सर्व कॉलेज ज्यावेळेस तुम्ही टाकणार, तर त्याचे हे जे कोर्स असतात, तर हे कोर्स इम्पोर्टंट आहेत आणि हे कोर्स तुम्हाला तिथे चॉईस फिलिंगमध्ये टाकायचे असतात. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना काउन्सिलिंग प्रोसेस ही माहीत असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग प्रोसेसबद्दल अजून पण काही डाऊट जर असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आलेलो आहेत मित्रांनो पेड काउन्सिलिंग सर्व्हिस, ज्याच्या थ्रू तुम्हाला तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन पासून तर एका बेस्ट कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन होईपर्यंत सर्व जो सपोर्ट आहे, तर तो आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिस थ्रू तुम्हाला मिळणार आहे. ओके फ्रेंड्स, तर ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये इंटरेस्ट असेल आणि पेड काउन्सिलिंगच्या बॅचला त्यांना एनरोल करायचं असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक इम्पोर्टंट नोटीस आहे. WhatsApp ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून तो WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करायचा आणि ॲडमिन सोबत कॉन्टॅक्ट करायचा आणि जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग बॅचमध्ये डायरेक्टली रजिस्टर व्हायचं असेल, तर त्याची पण लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवरून आपली जी बॅच आहे पेड काउन्सिलिंगची, तर त्या बॅचमध्ये तुम्ही एनरोल होऊ शकता. आपण फक्त ₹1000 फी ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन, त्यानंतर सर्व राउंडचे तुमचे जे चॉईस फिलिंग आहे, तर ते चॉईस फिलिंग्स आणि तुमचं ॲडमिशनपर्यंत तुम्हाला पूर्ण सपोर्ट आपल्या टीमकडून मिळणार आहे. ओके फ्रेंड्स, त्यानंतर 5 नंबरचं आपल्याकडे कॉलेज आहे 9120. त्याचा कोड आहे सेवा मंडळ
एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ नर्सिंग माटुंगा मुंबई आणि हे फक्त गुजराती मुलींसाठी आहे आणि ज्याची इंटेक कॅपॅसिटी मित्रांनो इथे तुम्हाला दिसत असेल 50 आहे. त्यानंतर 6 नंबरचं कॉलेज आहे पीडी हिंदुजा कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई आणि ह्या कॉलेजची जी इंटेक आहे तर ती इंटेक कॅपॅसिटी खूप कमी आहे. 30च इथे इंटेक कॅपॅसिटी आहे. ओल्ड कॉलेज आहे 2006 मध्ये हे कॉलेज एस्टॅब्लिश झालेलं आहे. त्यानंतर 95 पर्सेंटाइल 97 पर्सेंटाइल असे ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज जास्त असतील तर त्या विद्यार्थ्यांचे इथं नंबर लागण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत आणि या कॉलेजचा कोड आहे 9122 9122 हा पीडी हिंदुजा कॉलेजचा काउन्सिलिंगचा कोड आहे. त्यानंतर 7 नंबरचं कॉलेज आहे तेरणा कॉलेज ऑफ नर्सिंग नवी मुंबई आणि इथे 100 ची इंटेक आहे. ओके मित्रांनो, तर ह्या कॉलेजमध्ये 100 च्या सीट्स आहेत तर याचा कट ऑफ जो आहे तर तो 85 ते 90 पर्यंत खाली येऊ शकतो आणि याचा कोड आहे 9113. त्यानंतर 8 नंबरचं कॉलेज आहे हॉली स्पिरिट कॉलेज ऑफ नर्सिंग एज्युकेशन मुंबई. याची इंटेक कॅपॅसिटी आहे मित्रांनो 30 त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे आणि कॉलेज कोड इथे तुम्ही बघू शकता 9114 9114 हा त्याचा कॉलेज कोड आहे. त्यानंतर 9 नंबरचं कॉलेज आहे 9111 9111 कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे हॉस्पिटल्स मुंबई. ओके, हे जे कॉलेज आहे हे खूप इम्पॉर्टंट कॉलेज आहे. ज्या विद्यार्थ्यांना 99 पर्सेंटाइल पेक्षा जास्त पर्सेंटाइल आहेत ओके मित्रांनो तर त्या विद्यार्थ्यांचा या कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो. हॉस्पिटल अटॅच कॉलेज आहे आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे ज्याची इस्टॅब्लिशमेंट डेट आहे 2010. ओके मित्रांनो, तर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे जे नर्सिंग कॉलेज आहे तर ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे. सर्व गव्हर्नमेंटची ग्रांट इथून लागते आणि इथं सर्व फ्रीमध्ये एज्युकेशन नर्सिंग एज्युकेशन तुमचं सर जे हॉस्पिटल्स जे नर्सिंग कॉलेज आहे याच्यामधून होऊ शकते. 2010 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं कॉलेज आहे आणि फक्त 50 सीट्स आहेत आणि ह्या कॉलेजचा कट ऑफ मित्रांनो किती आहे तर 99 पर्सेंटाइल पेक्षा म्हणजे तुमचा जर कॅटेगरी रँक असेल किंवा तुमचा जर एसएमएल जो असेल एसएमएल जर तुमचा पहिल्या 100 ते 150 विद्यार्थ्यांमध्ये असेल तर तुमचा जे हॉस्पिटलला नंबर लागू शकतो. त्यानंतर 10 नंबरचं कॉलेज आहे छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ नर्सिंग पनवेल आणि याची पण इंटेक आहे 100. ओके, तर ह्या कॉलेजचा कट ऑफ थोडा खाली येण्याची शक्यता आहे 85 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. त्यानंतर 11 नंबरचं कॉलेज आहे 9197 त्याचा कोड आहे 9197 सर जी पॉल फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग खारघर नवी मुंबई आणि याची इंटेक कॅपॅसिटी आहे मित्रांनो 100 आणि 2006 मधील खूप जुनं कॉलेज आहे 2006 मधील हे कॉलेज आहे. तर अशा पद्धतीचे हे जे 11 इम्पॉर्टंट कॉलेज आहेत सर्व टॉप कॉलेजेस आहे आपल्या मुंबईमधले. ओके फ्रेंड्स, परत आपण एक रिव्ह्यू घेऊ सर्व कॉलेजेसचा. एचएन हॉस्पिटल मुंबई, त्यानंतर आयटीएम, त्यानंतर हॉली स्पिरिट, त्यानंतर हॉली फॅमिली, त्यानंतर बॉम्बे हॉस्पिटल सेवा मंडळ, त्यानंतर पीडी हिंदुजा, त्यानंतर तेरणा कॉलेज, त्यानंतर जे कॉलेज, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि जीडी पोल फाउंडेशन ऑफ नर्सिंग. ओके मित्रांनो, तर अशा पद्धतीचे 11 कॉलेजेस आहेत जे आपल्या मुंबईमध्ये आहेत. तर आय होप तुम्हाला सर्वांना मुंबईमधले कोणते टॉपचे बीएससी नर्सिंग कॉलेजेस आहेत तर तुम्हाला समजलं असेल. ओके फ्रेंड्स, जर तुम्हाला व्हिडिओ मधली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल ज्यांना ऍडमिशन बद्दल काही डाऊट्स असतील ज्यांना कळत नसेल की ऍडमिशन प्रोसेस कशी करायची रजिस्ट्रेशन कसं करायचं काउन्सिलिंग कशी करायची तर त्यासाठी तुम्ही पेड काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एनरोल होऊ शकता. 100% तुम्हाला तिथून सपोर्ट मिळेल तुमच्या रजिस्ट्रेशन पासून तुमच्या ऍडमिशन फायनल पर्यंत आणि प्लस तुमचे ज्यावेळेस ऍडमिशन होतील तिथून पुढे पण तुम्हाला सर्व नोट्स असतील त्यानंतर लेक्चर्स असतील सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर जे आपली बेल आयकन आहे तर त्याला पण क्लिक करून ठेवा कारण की नवनवीन जे अपडेट्स आहेत जसं आज आपण मुंबईमधले कॉलेजेस बघितलेत ऑलरेडी आपण पुण्यामधले पण कॉलेजेस बघितले आहेत ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला मुंबईमधले जे टॉप बीएससी नर्सिंग कॉलेजेस आहेत तर त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन समजलेली असेल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला मुंबईमधील कॉलेजपैकी किंवा महाराष्ट्रातील कुठल्या कॉलेजपैकी काही जर डाऊट जर असतील तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये विचारा. त्यानंतर आपलं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे तर व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करा आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा कारण की महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेज बद्दल इन्फॉर्मेशन आपण तुम्हाला या व्हिडिओ सिरीज थ्रू प्रोव्हाइड करत आहे. आणि प्लस दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे ऍडमिशन प्रोसेस आहे तर ऍडमिशन प्रोसेस मध्ये येणारे नवीन अपडेट्स GR रेग्युलेशन्स याची पुरेपूर माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल थ्रू मिळेल. तर मित्रांनो आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.